ईव्हीएम हटाओ देश बचाओ या अंतर्गत कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीम चालू केली आहे। ईव्हीएम हटवून यापुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम आणि दयानंद कांबळे यांनी केली आहे। आज दिवसभर सुमारे 10,000 नागरिकांनी ईव्हीएम हटावच्या विरोधात सह्या केल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा ईव्हीएम हटाओ देश बचाओ ईव्हीएम हटाओ देश बचाओ ईव्हीएम हटाओ देश बचाओ। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुका या वादग्रस्त आणि गोंधळाच्या निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी यापूर्वी लोकसभेच्या अगोदर देशाचा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस यांना सांगितले होते की तुम्ही ईव्हीएमच्या बाबतीत भूमिका घ्या आणि निवडणूक आयोगाला आपण घेराव घालूया सर्व पक्षांनी मिळून, पण काँग्रेसने कोणतीही भूमिका घेतली नाही। त्यामुळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांना जोराचा धक्का या ईव्हीएममुळे मिळालेला आहे। त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 3 तारखेपासून ईव्हीएम हटावसाठी प्राथमिक स्वरूपातलं आंदोलन स्वाक्षरी मोहीम चालू केलेलं आहे आणि सर्व 36 जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आम्ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि युवा आघाडीच्या वतीनं हे आंदोलन 4-5 दिवसापासून चालू केलेलं आहे आणि प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून कमीत कमी कोल्हापूर जिल्ह्यातून 1 लाख सह्यांची मोहीम ईव्हीएम हटाओ आणि देश बचाओ यासाठी आम्ही हे करत आहे।